ख्रिस्तातही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तेव्हा मी एका पॅरिशमध्ये कार्य करीत होतो आणि घर भेटी दरम्यान एका मोठ्या अलिशान बंगल्यामध्ये मी शिरलो आणि त्या घरात शिरणाऱ्यांना त्या घरातील ऐश्वर जाणवत होतं. मोठा बंगला, कार, घराच्या बाहेर ग्रीन लॉन. आणि मी घरात गेल्यावर एका माणसाने माझं स्वागत केलं आणि मी त्याला विचारलं की घरातील इतर मंडळी कुठे आहेत. आणि त्यावर तो मला म्हणाला, फादर, माझे बायकोबरोबर नेहमी भांडण होत असते आणि असंच भांडणामुळे ती काही दिवसा अगोदर रागावून माझ्या दोन्ही मुलांना घेऊन माहेरी निघून गेलेली आहे. आणि नंतर तो मला म्हणाला, फादर, खरं सांगू, कदाचित तुम्हाला माझं एक मोठं घर बघून वाटत असेल, मी खूप सुख समाधानी आहे, आनंदी आहे, पण योगायोगाने आज घरी कोण नाही, म्हणून माझं मन मोकळं करून तुम्हाला सांगतो की मला बिलकुल शांती नाही. मी खूप पैसा कमावत आहे, परंतु माझं कशात मन लागत नाही. आणि नंतर तो मला म्हणाला, मी खरं म्हणजे गरिबीतून वर आलेलो आहे आणि सुरुवातीला हा बंगला वगैरे झाल्यावर मला वाटलं की आता मी खरं सुखा समाधानाचं जीवन जगेन, परंतु तसं काहीही झालेलं नाही. आजही माझ्या मनामध्ये, माझ्या काळजामध्ये शांती नाही. मन दिवस रात्र अस्वस्थ असतं, टेन्शन माझा पिच्छा सोडत नाही, संसार माझा सुखाचा नाही. आणि प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्याशी नंतर झालेल्या थोड्या वार्तालापात एक गोष्ट स्पष्ट झाली की सगळं जग कमावताना तो आपला आत्मा गमावण्याच्या मार्गावर होता. त्याच्या व्यवसायात आणि कामधंद्यात तो एवढा गुंतला होता की त्याला जवळजवळ देवधर्माचा विसर पडलेला होता. 2-2 महिने तर रविवारच्या मिसेला जात नव्हता. घरात रोजरीचं बिलकुल नाव नव्हतं. बायबल वाचनाला त्याच्या जीवनामध्ये स्थान नव्हतं. त्याने श्रद्धा पायदळी तुडवलेली होती आणि त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा आध्यात्मिक पायाच ढासळलेला होता. त्याचा बंगला मजबूत पायावर होता, परंतु कुटुंबाचा पाया त्याने वाळूवर घातला होता. होय प्रिय बंधू भगिनींनो, त्याचा बंगला अगदी मजबूत पायावर होता, परंतु कुटुंबाचा पाया मात्र त्याने वाळूवर घातलेला होता. आज आपण पवित्र मरिया, कुटुंब श्रद्धेत घडवणारी माता हा विषय हाताळत असताना वरील सत्य घटनेत आपण पाहतो की त्या माणसाने मात्र मोठा बंगला घडवला होता, बायकोला दागिना मडवला होता, संसार ऐश्वर्याने मडवला होता, परंतु कुटुंब श्रद्धेत घडवण्यास हा माणूस साप कमी पडला होता, अगदी अपयशी ठरलेला होता. पवित्र मरिया गरीब होती. तिला राहायला मोठं घर नव्हतं, तिच्याकडे दागिने ऐश्वर्य काहीही नव्हतं, परंतु ती आणि तिचं कुटुंब मात्र श्रद्धेत घडलेलं कुटुंब होतं, श्रद्धेत दृढ राहिलेलं कुटुंब होतं. आणि म्हणूनच कालवारीच्या त्या वाटेवर खचून तिने देवाला दोष दिला नाही, देवाला प्रश्न विचारले नाहीत, तर ती श्रद्धेत मुळावलेली होती, म्हणून तिथे स्थिर राहिली, ती खंबीर राहिली. वरील घटनेतील तो माणूस मात्र सगळं काही असून देखील निराश झाला, खचला. प्रिय बंधू भगिनींनो, त्याच्याकडे सुख सोयी होत्या, परंतु सुख नव्हतं. सुख सोयी खूप होत्या, परंतु सुख नव्हतं. घरामध्ये AC होता, पण काळात शांतीचा थंडावा नव्हता. आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे तो श्रद्धेत कमी पडला होता. प्रिय बंधू भगिनींनो, आज माणूस कशाच्या मागे लागलेला आहे? आजचं शुभवर्तमान आपण ऐकलं, 2 धन्याची चाकरी तुम्ही करू शकत नाहीत. आणि आज आपण पाहतो पैसा, संपत्ती, प्रसिद्धी ह्याच्या मागे माणूस लागलेला आहे. रमेद मातेच्या चरणाशी अनेक भाविक या नोमेनाच्या काळामध्ये येत आहेत आणि त्यातील कित्येक कशाची मागणी करीत असतील? देवा, मला पैशामध्ये बरकत दे, मला धंद्यामध्ये यश दे, अमुक जमीन माझ्या नावावर करून दे, अमुक केस मी जिंकून माझी मालमत्ता आणखी वाढू दे. म्हणजेच माझा पैसा वाढू दे, माझी जमीन वाढू दे,
माझी मालमत्ता आणखी वाढू दे. परंतु ह्या हजारो भाविकांपैकी प्रिय बंधू भगिनींनो, किती जणांनी प्रार्थना केली असेल की देवा माझी श्रद्धा वाढू दे, देवा माझी श्रद्धा वाढू दे, माझे कुटुंब श्रद्धेमध्ये दृढ होऊ दे. तुमच्यापैकी कोणी केली काही प्रार्थना श्रद्धेचा आदर्श असलेल्या त्या रमेदी मातेकडे? माझ्या मुलामुलींना परदेशात अमुक जॉब मिळू दे, तमुक ॲडमिशन मिळू दे, हे गाणं आपण खूप कळकळीने केलं असेल. परंतु माझ्या मुलामुलींना श्रद्धेमध्ये वाढू दे, ही प्रार्थना आपल्यापैकी किती जणांनी केली असेल किंवा करत असतील? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मला असं बिलकुल सांगायचं नाही की आपण आपल्या मुलामुलींसाठी किंवा आपल्यासाठी प्रार्थना करायची नाही किंवा बरकत मागायची नाही, असं बिलकुल मला सांगण्याचा इथे हेतू नाही आहे. परंतु हे सगळं मागत असताना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, जो आपल्या कुटुंबाचा पाया आहे, त्या श्रद्धेचं वरदान आपण मागत आहोत का? कारण मी सुरुवातीला उदाहरण दिलेल्या त्या माणसाकडे आपण मागत असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु तरी देखील तो निराश होता, तरी देखील तो दुःखी होता, त्याचं कुटुंब सुखी नव्हतं, त्याचं कुटुंब फुटलेलं होतं, कारण त्याच्याकडे श्रद्धेचं दान नव्हतं आणि माऊलीकडे इतर काहीही नव्हतं. त्या माणसाकडे असलेलं कोणतंच ऐश्वर्य नव्हतं आणि तरी देखील ती माऊली, ती पवित्र मरिया त्या कालवारीच्या वाटेवर देखील स्थिर होती, अढळ होती, खंबीर होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिची परमेश्वरावर प्रचंड श्रद्धा होती, तिच्या काळजामध्ये श्रद्धेचं वरदान होतं. ते बंधू भगिनींनो, आज रमेदी मातेच्या कुटुंबाचा आदर्श असलेल्या, त्या श्रद्धेच्या आदर्श असलेल्या मातेच्या पायापाशी आपण आलेलो असताना आणि तिच्यासमोर इतर गाऱ्हाणी आपण घालत असताना तिला आज आपण सांगूया, हे रमेदी माते, तुझ्यासारखे आमचेही कुटुंब श्रद्धेमध्ये दृढ कर आणि आमच्यातील अश्रद्धा तुझ्या मध्यस्थीने तू दूर कर. आमेन.